ला 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 ला, ओ नवे पंख पसरा, उंच उंच लहरा, नवे पंख पसरा. ट्रॅजेडी तर तुम्हाला माहीत असेल, जुन्या पूल कोसळलेला, त्याच्यानंतर हा नवीन झाला, भरपूर जीव गेलेले तिथे. वीर रेल्वे स्टेशनच्या पहिला ॲटलीस्ट 2025 मध्ये तरी आम्हाला हा हायवे कंप्लीट करून द्या. हे देवा परमेश्वरा, कधी हे स्ट्रगल थांबणार आहेत आमचे मुंबई गोवा हायवेचे. यांचे अजून रोड रेडी झालेले नाही आहेत, पण यांचे टोल नाके फटाफट रेडी झाले आहेत सगळीकडे. हे पहिले रोड रेडी करा रे, नंतर टोल घ्या. एवढ्या वर्ष आम्ही वाद त्रास काढला, त्याच्यासाठी 1 वर्ष तरी फ्री ठेवा ते टोल. नमस्कार मित्रांनो, कशा आहात? मी सुवंदन पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे एका नवीन प्रवासामध्ये. तर आजच्या व्हिडिओचा टॉपिक असणार आहे मुंबई गोवा हायवेची करंट सिच्युएशन. मी आता आहे पोलादपूरला. पोलादपूर हे मुंबई गोवा हायवेला आहे, महाडच्या पुढे. पोलादपूरला येण्यासाठी 2 मार्ग आहेत. एक तर सरळ सरळ मुंबई गोवा हायवे, जो आपला पेन, वडखळ, त्याच्यानंतर इंदापूर, मानगाव मार्गे येतो. आणि दुसरा जो मार्ग आहे तो आहे कळंबोली, खोपोली, पाली, वाकण किंवा निजामपूर मार्गे मानगावला बाहेर पडू शकता, किंवा वाकणवरून तुम्ही टुवर्ड्स कोलाड बाहेर पडू शकता. म्हणजे कोलाड तिथून 16 किलोमीटर आहे. तर असे 2 मार्ग आहेत, पण आपला प्रवास आज उलटा होणार आहे. पोलादपूर ते मुंबई येताना मी घेतलेला खोपोली पाली रोड, आतून आलेलो मी. पण आता जाताना मी जाणार आहे मुंबई गोवा हायवेनी. 3-4 दिवस पाऊस एकदम खतरनाक पडलेला, धुवाधार पाऊस पडलेला. तर आता मुंबई गोवा हायवेची सिच्युएशन काय आहे ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर चला सुरुवात करूया ह्या प्रवासाची. बघा, वाजलेले आहेत एक्झॅक्ट 12 वाजायला आलेत आणि ट्रिप मीटरमध्ये किलोमीटर्स आहेत 2051.8, म्हणजे 2051 किलोमीटर्स. तर सुरुवात करूया ह्या प्रवासाची. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला मुंबई गोवा हायवेची अपडेट मिळेल. आणि आपली मान्सून सिरीज चालू आहे. हा पण मान्सून सिरीजचा 3रा का 4था व्हिडिओ आहे. अशीच मान्सून सिरीज आपली चालू राहणार आहे. कोकणातले व्हिडिओ तुमच्यासाठी येणार आहेत. तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक, शेअर आणि कमेंट पण करा. तर चला सुरुवात करूया ह्या प्रवासाची. गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो, सुरुवात झालेली आहे आपल्याला मुंबई गोवा हायवेची. जो उजवीकडे दिसतोय तो आहे पोलादपूरचा सबवे. आणि आता आपण पोलादपूर सोडतोय. मी पहिला घेईल CNGचा हॉल्ट रायगडपर्यंत, म्हणजे पोलादपूरपर्यंत. तुम्हाला CNG बऱ्यापैकी झालेले आहेत महानगरचे. आणि प्लस पॉईंट असा आहे की सगळे रेट जे आहेत हे मुंबई सारखेच रेट आहेत. आता सध्या CNGचे रेट वाढलेत. आता काहीतरी 80 रुपये किलो झालेला आहे CNG. धुवाधार पावसानंतर आज ऊन पडलंय, पण कुठे कुठे मध्ये मध्ये पाऊस आहे. समोर पडतोय महाडकडे पाऊस. पोलादपूरला नाहीये, ऊन पडलंय. सकाळपासून ऊनच पडलेला, आता परत पाऊस सुरू झालाय. गाडीत CNG 2 पॉईंट आहे, पण इथे पोलादपूरला थोडे पुढे आलात ना की लोहारे, म्हणजे याला लोहार माळ पण म्हणतात. तर इथे शेला ढाब्याच्या बाजूला CNG पंप झालाय महानगरचा. तर इथे पहिला फुल करतो, म्हणजे पनवेलपर्यंत काही टेन्शनच नाही. मग पनवेलला फुल केला की डायरेक्ट घरी. 252 रुपीजचा CNG बसलाय. 3 किलो आणि 15, 3.15 एवढा CNG बसलाय. झालंय आपलं CNG फुल. आता आपण नॉनस्टॉप जाणार आहोत. इथून तुम्हाला महाडच्या पुढे म्हणजे वीर रेल्वे स्टेशन पर्यंत ना रस्ता एकदम सोसाट आहे. आणि वीर रेल्वे स्टेशनच्या इथला फ्लायओव्हर, तिकडे मोठं डायव्हर्जन होतं त्या फ्लायओव्हरच्या इथे. ते झालंय की नाही ते पण मी तुम्हाला दाखवतो. आणि इथे हा पोलादपूरला एक टोल लागणार आहे. त्याच्यानंतर मध्ये त्या खिंडीच्या इथे एक टोल आहे, दुसरा टोल. तर असे 2 टोल लागणार आहेत मुंबईला पोहोचेसपर्यंत. निसर्ग एवढा सुंदर झाला ना, सगळीकडे हिरवळ आहे, डोंगर माथ्यांवरती धुकं उतरलेलं आहे, मस्त वाटते. आणि आज त्यात ऊन पडलंय, त्याच्यामुळे ही हिरवळ ही अजून उठून दिसायला लागले. आता पुढे आपल्याला लागेल सावित्री नदीचा पूल. आणि इकडून जो उजवीकडे रस्ता गेला तो गेला भोरकडे वाया वरणघाट. तर आपण या मान्सून सिरीजमध्ये
वरणघाट, शिवतरघळ, त्याचबरोबर बाकी भरपूर ठिकाणं, कशेडी घाटातला स्वामी समर्थांचा मठ आणि पोलादपूर तालुक्यातली भरपूर अशी सुंदर हिडन प्लेसेस हे सगळं एक्सप्लोअर करणार आहोत. तर चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा, म्हणजे प्रत्येक मॉन्सून सिरीजच्या कोकणातल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. मिस नका करू, खरंच खूप सुंदर झालंय सगळं. सावित्री नदीला जबरदस्त असं पाणी आलंय, बघूया आपण कसला व्ह्यू येतो यावेळी. हे बघा, या ब्रिजची ट्रॅजेडी तर तुम्हाला माहीत असेल. जुन्या पूल कोसळलेला, त्याच्यानंतर हा नवीन झाला, भरपूर जीव गेलेले तिथे. दुःखद घटना होती ती. तर बघा, आज पाणी थोडं कमी झालंय. 2 दिवस पाऊस पडत होता ना, तेव्हा तुफान पाणी होतं. बघा काय सुंदर वाटतोय परिसर महाडचा. आणि हा इथे वॉटरफॉल पण सुरू झालाय, मस्त वॉटरफॉल आहे. मुंबई गोवा हायवे पहिल्यापासून फेमस आहे त्याच्या निसर्गासाठी. कारण जर आपण गोव्याला जात असाल तर वाया पुणे वगैरे तो हायवे थोडा बोरिंग वाटतो. पण पावसाळ्यात किंवा पावसाळ्यानंतर जर तुम्ही नॅशनल हायवे 66, ज्याला नॅशनल हायवे 17 म्हणून ओळखायचे, इथून प्रवास केलात तर तुम्हाला एवढी निसर्गरम्य दृश्य दिसतात. आणि ह्याचं एक सायंटिफिक रिझन पण आहे. जर तुम्ही निसर्ग बघत बघत गाडी चालवाल तर तुमचा ब्रेन एकदम फ्रेश राहतो, तुम्हाला आळस येत नाही, झोप येत नाही, कंटाळा येत नाही. तर हा पॉझिटिव्ह पॉईंट आहे आपल्या मुंबई गोवा हायवेचा. बघा ना, आणि तुम्ही निसर्गप्रेमी असाल तर नक्कीच तुम्ही फक्त इकडे तिकडे बघत बघतच जाल. आणि तुमचे को पॅसेंजर पण तेवढेच एन्जॉय करतील. आता आपल्याला पुढे लागेल वीर रेल्वे स्टेशन. बघूया तिथला फ्लायओव्हर झालाय की नाही. सगळीकडे डोंगर माथ्यांवरती वॉटरफॉल सुरू झालेले आहेत. मजा येणार आहे आपल्या मॉन्सून सिरीजमध्ये. वीर रेल्वे स्टेशनच्या पहिला हा बेल्ट लागतो ना, हा मला खूप आवडतो, एवढा निसर्गरम्य आहे. बघा, आणि इथे बाजूलाच लेफ्ट साईडला कोकण रेल्वेचा ट्रॅक आहे. तर कधी कधी तुम्हाला इथून कोकण रेल्वे पण पाहायला मिळते. मस्त वाटतं ते दृश्य जेव्हा कोकण रेल्वे पास होते तेव्हा. उन्हाळ्यामध्ये जी घरं अशी सुट्टी सुट्टी दिसायची ती बघा झाडाच्या मागे कशी दडलेली आहेत. आणि त्या हिरवळीमध्ये तो गाव किती सुंदर वाटतोय. वाडी आहे एक छोटीशी आहे ना, पावसाळ्यामध्ये तो खूप सुंदर वाटतं ही वाडी. आणि आपल्याला डावीकडे आलेलं आहे वीर रेल्वे स्टेशन आहे. बघा, सगळी आपली कोकणातली रेल्वे स्टेशन एवढी सुशोभित केलेली आहे. तेवढा हा रस्ताही लवकर सुशोभित झाला तर खूप बरं वाटेल आम्हाला कोकणवासियांना, किंवा मुंबईवरून गोव्याला प्रवास करणाऱ्या लोकांनाही. तर अजून डायव्हर्जनच सुरू आहे. फ्लायओव्हरचं काम अजून फायनल झालेलं नाही आहे. काय बघा, फ्लायओव्हर कम्प्लीट तर झालाय, मग चालू का नाही केला अजून. सध्या डायव्हर्जन आहे, म्हणजे हे डायव्हर्जन अजून आहे तुम्हाला. आज तारीख आहे 21 जून 2025. करा रे बाबा, लवकर लवकर कामं करा, कंटाळा आला आम्हाला. आणि त्याच्या पुढचं डायव्हर्जन म्हणजे हे लोणेरेचं. तर हे कधी पूर्ण होणार आहे काय माहिती, कारण हे मोठं काम आहे. इथे पूर्ण फ्लायओव्हर बनवतात, ब्रिज बनवतात हे लोक. अजून काम खूप बाकी आहे यांचं. तर एक दुसरं डायव्हर्जन आहे तुम्हाला, ते दोन्ही साईडला आहे, तुम्हाला येताना आणि जाताना दोन्ही वेळी लागणार आहे. बघा, खूप काम बाकी आहे. आताशी माती वगैरे टाकून भर टाकतायत. आणि काम भारी झालेलं आहे. टायर मागचा पंक्चर झाला आय गेस. हो, आपल्याकडे मशीन आहे हवा भरायची. बघूया थोडं पुढे कुठे टायरवाल्यापर्यंत जाता येते का. हे बघा, ही मशीन आहे आपल्याकडे, म्हणून मी नेहमी ठेवतो. कुठे अशी एमर्जन्सी आली तर कामाला येते. एक कुरवडे गाव आहे ते आतमध्ये, आणि ते आपलं काम 25 झालेलं आहे. मागेच CNG पंप आहे, तिकडे पंक्चरवाला असेल तर परत जायला लागेल तिकडे युटर्न मारून.
या रिक्षावाल्याला विचारतो. तर मशीनने हवा भरले, 24-25 PSI गेलं आतमध्ये. आता इथे पुढे डावीकडे कुठे पंक्चरवाला आहे, त्याला दाखवूया पहिलं, त्याच्यानंतर हा प्रवास कंटिन्यू ठेवूया. आता टाइम होणार आहे वेस्ट. तर पंक्चर काढलेला आहे आपण आणि आता आपली जर्नी आता परत कंटिन्यू ठेवूया. चला. तर आता आपण माणगावला पोहोचलेलो आहोत. तर सर्वात मोठं जे हर्डल आहे, जी अडचण आहे, ही माणगावचा बायपास. कारण कित्येक वर्ष झालं तो कम्प्लीटच होत नाही. त्यामुळे सध्या आपल्याला हा जो जुना हायवे होता, हाच ऑप्शन आहे जो आपल्याला माणगावच्या आतून घेऊन जातो. आणि श्रीवर्धन किंवा त्या साईडून जे आतून ट्रॅफिक येते, त्याच्यामुळे माणगावला लांबच्या लांब लाईन लागते, ट्रॅफिक जाम लागतो. आज तरी कमी ट्रॅफिक आहे, पण जेव्हा सुट्ट्यांचे दिवस असतात, वीकेंड असतात ना, तेव्हा इथे भरपूर लाईन लागलेली असते आणि अक्षरशः कंटाळा येतो. काही संबंध नसताना आपल्याला या माणगाव मार्केटमधून जावं लागतं. तर हा बायपास कधी सुरू करतायत काय माहिती. तर आता आपण माणगाव क्रॉस केले आणि माणगाव क्रॉस केल्यानंतर परत आपल्याला सुरू होतो असा सिमेंट रोड, म्हणजे दोन्ही लेन सुरू आहे त्याच्या. तर आता आपल्याला इंदापूर सुरू झालेला आहे आणि इथे पण आपल्याला सेम जो जुना मुंबई गोवा हायवे होता ना, तोच वापरायला मिळतो. इथे पण तुम्हाला बायपास होणार आहे बाहेरून. तर हे बायपास झाले की आपण पूर्ण ही मार्केट स्किप करून फटाफट जाऊ शकतो. बऱ्यापैकी फरक पडेल. पण एक गोष्ट तर आहे की हा जो इंदापूर हायवे आहे ना, हा पहिल्यापासून म्हणजे खूप जुन्या काळापासून एवढा छान बनवलाय की इथे गाडी चालवायला तेव्हापासून मजा यायची. आणि आताही तो तसाच आहे. हा आपल्याला आपल्या जुन्या मुंबई गोवा हायवेची आठवण करून देतो, एवढं तरी नक्कीच. आणि इंदापूर क्रॉस केल्यानंतर परत आपल्याला सिमेंट पॅच सुरू होतो. इथे पुढे रातवड गाव लागतं, तिथे पण डायव्हर्जन असायचं, पण तिथे पण आता फ्लायओव्हर झालेला आहे. तर रातवडच्या पुढे हे अजून एक गाव लागतं, जिकडे डॉल्फिन गार्डन म्हणून हॉटेल आहे. तर इथे फ्लायओव्हरचं काम झालेलं आहे ऑलमोस्ट, पण अजून फ्लायओव्हर सुरू नाही केलं आहे रहदारीसाठी. तर सध्या दोन्ही बाजूला म्हणजे गोव्याला जाताना आणि मुंबईला जाताना तुम्हाला इथे सर्व्हिस रोडचंच ऑप्शन आहे ॲट प्रेझेंट. आणि डायव्हर्जन म्हणजे एवढं घाणेरडं डायव्हर्जन आहे ना, मोठे मोठे खड्डे झाले त्या डायव्हर्जनला. म्हणजे जेव्हा जास्त गाड्या असतील रस्त्याला तेव्हा ते इथे रांगच लागेल गाड्यांची. आणि इथे स्विमिंग पूल झालाय. काय बेकार रस्ता आहे. काम तर काहीच नाहीये, म्हणजे प्रोग्रेसच नाही कामाचं. पुढच्या साईडला तिथूनच फ्लायओव्हर रेडी झालाय. तर असं वाटतं की फ्लायओव्हरचं काम झालंय, पण ऍक्च्युअली झालं नाहीये. बघा केवढे खड्डे पडले. हे देवा परमेश्वरा, कधी हे स्ट्रगल संपणार आहेत आमचे मुंबई गोवा हायवेचे. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलेलो आहोत कोलाडला. तर कोलाडला इथे सिमेंट हायवेचं काम दोन्ही बाजूला झालंय, पण जिकडून फ्लायओव्हर होणार आहे मधून, तो डायव्हर्जन खूप मोठा आहे. तर हे पण काम रखडलंय, पण याला पण खूप वेळ लागणार आहे. सध्या इथे डायव्हर्जनच आहे. कोलाडचं काम पूर्ण व्हायला खूप वेळ लागणार आहे नक्कीच, कारण हे मोठं काम आहे खूप. आणि याचं प्रोग्रेस खूप स्लो आहे, म्हणजे वर्क इन प्रोग्रेस नाहीच म्हणायला हरकत नाही. किती काम बाकी आहे. फक्त पिल्लर्स उभे केलेत आणि कुठे कुठे गर्डर टाकलेत. फक्त मध्यभागीच झालंय काम. जिथून मुरुडला रस्ता जातो किंवा रोह्याला आतमध्ये जातो तिथे तेवढ्याच जागेमध्ये आहेत फक्त पिल्लर्स. तर हा आहे कोकण रेल्वेचा ट्रॅक कोलाडचा. कसला आवाज येतोय भारी एकदम. चला, या प्रवासात ऍटलीस्ट कोकण रेल्वे बघायला तर भेटली आपल्याला. आणि हीच कोकण रेल्वे हिरव्यागार निसर्गातून जेव्हा जाते ना, तेव्हा हिला बघायला अजून मजा येते. स्पेशली परशुराम घाटात उभं राहून. आता इथून आता परत आपल्याला सिमेंट रोड चालू होईल
आपण कोलाड क्रॉस केलेला आहे. पुढे भिवंडी दरबारचे हॉटेल झालंय मोठं, त्याच्या समोर पुलाचं काम चालू केलं आहे यांनी. तर होप्स हे पण लवकर होईल. आणि आता जो आपण प्रवास करतोय तो जुना पूल आहे. कोलाड क्रॉस केल्यानंतर आपल्याला मध्ये खिंड लागते. त्याच्या अगोदर म्हणजे गोव्यावरून मुंबईला जाताना त्याच्या अगोदर आपल्याला तिथे टोल भरायला लागणार आहे. यांचे अजून रोड रेडी झालेले नाही आहेत, पण यांचे टोल नाके फटाफट रेडी झाले आहेत सगळीकडे. अरे पहिले रोड रेडी करा रे, नंतर टोल घ्या. रोड रेडी झाले तुम्ही टोल वसूल करणार आहेत हे आम्हाला चांगलं माहीत आहे. एवढ्या वर्ष आम्ही वाद त्रास काढला, त्याच्यासाठी 1 वर्ष तरी फ्री ठेवा ते टोल. तर आता आपण पोहोचलेलो आहोत वाकणला. आणि जर तुम्हाला खोपोलीपाली रोडनी जायचंय तर मग तुम्ही हा राईड घेऊ शकता. पण दिवसाच्या वेळीच प्रवास करा तिथून, रात्रीच्या वेळी नका करू. आहे सेफ आहे पण सुमसान असतो ना. ब्रेकडाऊन वगैरे झालं तर हेल्प नाही मिळणार तुम्हाला. मुंबई गोवा हायवेला हेल्प मिळेल. रहदारी तशी तिकडे चालू असते 24/7. तर आता आपल्याला मध्ये मध्ये सिमेंट रोडची कामं झालेली आहेत पूर्ण, पण जिथे डायव्हर्जन्स आहेत तिकडेच त्रास आहे. तर मित्रांनो आता आपण पोहोचलेलो आहोत नागोठण्याच्या इथे. ॲटलिस्ट या फ्लायओव्हरचं काम सुरू तरी झालं. एवढ्या वर्ष फक्त दाखवायसाठी रेडी केलेला, फायनली सुरू झालंय. पण सध्या हा सर्व्हिस रोडच आहे पेवर ब्लॉक्सचा. आणि एवढी मोठी मोठी कामं, मोठे मोठे डायव्हर्जन्स हे लोक कधी कंप्लीट करणार आहेत? या 2025 मध्ये पण नाही होणार असं वाटतंय. 2026 मध्ये तरी होतील का? विचित्र अवस्था आहे. असं वाटतं 100 वर्ष झाली हा रस्त्याचं काम चालू आहे आणि ते अजून 100 वर्ष लागतील पूर्ण व्हायला. एवढा स्लो प्रोग्रेस आहे हायवेचा. झालेली कामं पण थर्ड क्लास क्वालिटीची केलेली आहेत. रात्रीच्या वेळी भर पावसामध्ये तुम्हाला डायव्हर्जन्स कळणारच नाहीत. एवढे खतरनाक डायव्हर्जन्स आहेत, काही नाही कळत रात्री पावसात इथे. आणि अजून हे एक डायव्हर्जन इथून रोह्याला रस्ता जातो. तर हा पण मोठा फ्लायओव्हर होतोय, पण ह्याचं पण काम खूप स्लो चालू आहे. तर अशा प्रकारे आपल्याला नागोठण्यालाच एवढे मोठे डायव्हर्जन्स आहेत. यांचं काम खूप स्लो आहे. कधी पूर्ण होणार आहे विचार करा तुम्हीच. तोपर्यंत तुम्हाला हेच रस्ते अवेलेबल आहेत सर्व्हिस रोड. सगळे प्रॉमिसेस यांचे पोस्टपोन होत चाललेत. तर पुन्हा एकदा आपल्याला सुरू झालेला आहे सिमेंटचा हायवे, जो कंटिन्यू होईल आता वडकळपर्यंत. पण मध्ये पण डायव्हर्जन्स लागतील आपल्याला. रात्रीचा फक्त प्रवास टाळा जर पॉसिबल असेल तर, आणि करत असाल तर ओव्हर स्पीडिंग करू नका, कारण अचानक डायव्हर्जन्स खड्डे वगैरे येत आहेत. आणि गाडीच्या लाईट्स चांगल्या ठेवा. जर इथली कामं तुम्ही नोटीस केलात ना तर इथे अजून कामं झालीच नाही आहेत, तशीच्या तशी येते. बघा केवढे मोठे खड्डे आहेत ते मध्येच. हे रात्री दिसत पण नाहीत. आणि असे 3 रोड बनवलेत, वेगवेगळे ट्रॅक बनवलेत आणि मधून फ्लायओव्हर येणार आहे. अरे वा, परत आपल्याला कोकण रेल्वे दिसलेली आहे मस्त. तर बघा इथे पण एक मोठं डायव्हर्जन आहे. तुम्हाला कित्येक डायव्हर्जन आहेत अजून. आणि आपण म्हणतोय मुंबई गोवा हायवे 80% कंप्लीट झालाय. इथेच एवढी अवस्था खराब आहे. पुढची गाडी बघून मला असं वाटतं की माझीच गाडी आहे म्हणून, कारण आपली गाडी पण सेम आहे, सेम कलर, सेम मॉडेल. आणि ही गाडी जबरदस्त आहे, म्हणजे चालायला वगैरे, सस्पेन्शन, त्याबरोबर हिची बूट स्पेस. हिची बूट स्पेस तर खतरनाक आहे. माझ्या गाडीमध्ये CNGचा बाटला असून पण एवढं सामान बसतं ना गाडीमध्ये. मस्त गाडी, एकदम मजबूत पण आहे. तर आता आपल्याला पुढचं डायव्हर्जन लागलेलं आहे, पण ॲटलिस्ट इथे फ्लायओव्हरचं काम सुरू आहे. ऑलमोस्ट कंप्लीट व्हायच्या फेजमध्ये आहे. 80% झालंय, 20% बाकी आहे.
तर हे एक चांगलं आहे, म्हणजे हा तरी ॲटलिस्ट फ्लायओव्हर वापरायला मिळेल. गाव कोणतं आहे आय थिंक, अच्छा आता आपण आमटेमला आलेलो आहोत. हे आमटेम गाव आहे, पण हे पण डायव्हर्जन लांब आहे, थोडं मोठं डायव्हर्जन आहे. तर बघा बरोबर माझा अंदाज होता हे आमटेम आहे. मागचं जे होतं ते आमटेम नव्हतं, तर हे डायव्हर्जन पण खूप मोठं आहे आमटेमचं. पण इथे काम ऑलमोस्ट पूर्ण होत आलंय. हे पण काम भरपूर वेळ रखडलेलं, पण बरं आहे हे ॲटलिस्ट काम होत आहे. कोकणात प्रवास करताना तो पिक्चर आठवतो, नवरा माझा नवसाचा पहिला वाला, आणि त्याच्यामध्ये जी सोनू निगमची एंट्री होती, त्या बसचा प्रवास जबरदस्त. म्हणजे मी शाळेमध्ये असताना तो पिक्चर बघितले आणि मी ह्या प्रवासाच्या प्रेमात पडलेलो, कोकणाच्या रस्त्यांच्या प्रेमात पडलेलो त्या एका पिक्चरमुळे. म्हणजे त्या पिक्चरमध्ये आपला मुंबई गोवा हायवे किती सुंदर दाखवलाय, बाकी सगळ्या गोष्टी. पण वाटलं नव्हतं कधी की आपण पण कधी पुढे जाऊन ट्रॅव्हल ब्लॉगिंग चालू करू या सुंदर रस्त्यावर. आता तर कायापलट झाले याची, पण ते गाणं अजून पण आठवतं. मजा येते ते गाणं गुणगुणायला जेव्हा असा प्रवासात एकटा असतो मी. झू 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 हे 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 हे. हिरवा निसर्ग हा भोवतीने, जीवन सफर करा मस्तीने, मन सरगम छेडा रे, जीवनाचे गीत गारे, गीत गारे धुंदवारे. ला 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 ओ नवे पंख पसरा, उंच उंच लहरा, नवे पंख पसरा, उंच उंच लहरा, भिर भिरणारे धुंदवारे धुंदवारे. मी लिरिक्समध्ये थोडा कच्चा आहे, पण हे गाणं मला खूप आवडतं. त्याच्या लिरिक्स नक्की पाठ करेल, म्हणजे पुढच्या वेळी जरा अजून बेटर गाता येईल. तर आता आपण ऑलमोस्ट वडखळकडे पोहोचत आलेलो आहोत आणि जेवढे डायव्हर्जन्स होते हे जवळपास संपत आलेले आहेत. तर आपण पेनला पोचलो ना की मग ह्या व्हिडिओची समाप्ती करू, म्हणजे आपला जो टॉपिक होता आजच्या व्हिडिओचा तो ऑलमोस्ट कंप्लीट होईल. कारण पेनपासून मग पनवेलपर्यंत रस्ता चांगलाच आहे आणि तो आपल्याला माहीत आहे सर्वांना बऱ्यापैकी. हां, तर अजून बॅड न्यूज संपलेली नाही आहे, अजून आहेत डायव्हर्जन पुढे. तर बघा हे एक अजून एक डायव्हर्जन आहे आमटेमच्या पुढचं, आणि आय गेस हे लास्ट असेल. आता ह्याच्यानंतर आपण पोहोचू वडखळच्या जवळ. या गावाचं नाव काय आहे? गडप गडप गडप. आता आपण पेन तालुक्यामध्ये आलेलो आहोत, पण इथे पण काम सुरू आहे. तर मित्रांनो 2:54 झालीत. आपण वडखळचा फ्लायओव्हर वगैरे क्रॉस केलेला आहे आणि पाऊस पण सुरू झालाय. आता आपण आलेलो आहोत पेनमध्ये. तर वडखळचा फ्लायओव्हर पण खराबच आहे, एवढा नवीन बनवल्यानंतर पण तो खराबच आहे. तर ओव्हरऑल एवढे सगळे डायव्हर्जन्स आहेत, काही काही डायव्हर्जन्स खूप मोठे आहेत, कुठे कुठे पुलांची कामं सुरू झालेली नाही आहेत. इंदापूर माणगावच्या बायपासचं काही अपडेट नाही आहे. तर मला वाटत नाही 2025 एंडपर्यंत पण हा हायवे 100% पूर्ण होईल. आणि रात्रीच्या प्रवासामध्ये अजून खतरनाक आहे, कारण रोज नवीन डायव्हर्जन्स आहेत त्यांचे, जे भर पावसात आणि अंधारात आपल्याला रात्री कळत नाहीत. तर तो एक रिस्क फॅक्टर आहे. तर दिवसाचा प्रवास प्रेफर करा. तर अशा प्रकारे डिटेलमध्ये व्हिडिओ बनवायचा प्रयत्न केला. तसेच आपली कोकणातली मान्सून सिरीज आता सुरू झाले. तर कोकणातलं भरपूर गावं, वॉटरफॉल्स, सुंदर निसर्गरम्य ठिकाणं, अनएक्सप्लोर्ड ठिकाणं, तसंच कोकणातली छोटी छोटी गावे आणि त्यांची सुंदरता, तिकडचं राहणीमान, फिशिंग, खेकडी पकडणं, ट्रेकिंग वगैरे हे सगळे मान्सून सिरीजमध्ये येणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. बेल आयकॉन दाबा, म्हणजे प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. तर मित्रांनो भेटूया आता पुढच्या प्रवासामध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. राईड सेफ, ड्राईव्ह सेफ, टेक केअर, बाय बाय.